नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज मी थोडी क्लीनिंग करत आहे. माझं हॉलमध्ये एक थोडं छोटंसं शोकेस आहे. तर त्याचीच मी आज क्लीनिंग करत आहे थोडीशी. कारण की मुली काय करतात, अदिती काय करते, तिचं खेळणं झालं का ती इथं सर्व सामान तिचं तिचं उचलून ठेवते. पण ती पण अजून छोटीच आहे. पाहिजे तेवढे तिला समजत नाही व्यवस्थित म्हणजे असं परफेक्ट ठेवायचं. तर ती काय करते, तिचं सामान उचलून तिथल्या तिथं ठेवून देते. पण असं व्यवस्थित नाही, तर ती इकडे तिकडे होऊन आणि त्यातलं मग अन्वी जाते. अन्वीचा पण तिथं खालून जे तिचे खेळणे खेळायला ठेवते मी खाली. म्हणजे तिला जे वाटलं ते मुली घेतात, खेळतात त्याच्याबरोबर. तर त्या पण मग काय करतात, सर्व एक घ्यायचं असलं तर दुसरं पण ओढतात. असं परफेक्ट राहत नाही. तर मग मी काय करते, 8 दिवसातून 15 दिवसातून याची क्लिनिंग करत असते. तर आज मी तेच करत आहे. थोडं यावेळी जास्तच मेस झाला होता तिथं, म्हणून आज मी ते क्लिनिंग करायचं ठरवलं. आणि ते ओपन असल्यामुळे काय होते, सर्व म्हणजे काही खाली असलं पण एखाद्या वेळेस मी पण उचलून लगेच तिथं ठेवून देते. आणि अदितीचे बाबा पण ऑफिसमधून आले का त्यांचं वायलेट वगैरे तिथं वरच असं ठेवतात. मुली पण, अन्वी पण तेच करते. अजून तर ती छोटी आहे, पण आपलं पाहून पण मुलं तसंच शिकतात. अदिती तिचं सामान उचलून ठेवते ना, ते पण तिचं पाहते आणि खालचं उचलते आणि ठेवते. आजकाल तिचं हेच फार चालू आहे. आम्ही जसं करतो तसं. आता जेवायला पण आम्ही बसलो ना, की ती बघते कसे जेवता, काय जेवता. तर तिला पण आमच्या भाजीमध्ये आम्ही जसं भाजी आणि चपाती घेऊन आपण चपातीला भाजी लावतो तसं पाहते, आणि तिला पण भाजी लावायचं असते, चपातीला खायचं असते. तिच्या हातामध्ये आधी मी काय करायची, तूप लावून चपाती द्यायची, ती तिची चपाती खायची. पण आजकाल ती तशी करत नाही. आजकाल म्हणते नाही, आधी भाजी लावून दे म्हणते मला, आणि नंतर मी खाते. तर मग तिला असं थोडं नुसतं दाखवायला की नाही हे बघ मी भाजीला लावलं, तर मग खाते. म्हणजे चव वगैरे काहीच समजत नाही, फक्त कॉफी करते. तर असंच असतं, मुलं आपलं बघून शिकतात. तसंच ती अदिती तिचं सामान उचलून ठेवते, ती तर बघते आणि जे हाताला येते ते घेते आणि ठेवून देते तिथंच. आज तिची दुपारची झोप झालेली आहे. आणि इंडियामध्ये कसं असते, की घरामध्ये फॅन वगैरे असतात. त्याच्यामुळे मुलांना झोपवलं का त्यांच्या रूममध्ये आवाज जात नाही. फॅन चालू करून दिला की बाहेरचा आवाज जात नाही. आणि इथं कसं फॅन वगैरे काही नसतो, एकदम शांतता असते. तर घरामध्ये काही पण थोडंफार केलं, आवाज आला, इवन कोणी जोर असं बोललं पण, कोणाचा फोन वगैरे आला तर फोनवरती बोललो हॉलमध्ये बसून, तरी तिला आवाज गेल्यानंतर लगेच उठून बसते. आणि मग झोप झाली ना की चिडचिड करते. म्हणून मी तिची झोप व्हायच्या आधी मी माझी कामं आवरून घेते. जेवढे काही आवाजाचे काम असतील ते आधी करून घेते. नंतर ती झोपल्यानंतर अदितीला पण सवय झाली आता, ती पण झोपली की आवाज करत नाही. तर तिला मी उठू दिलं आणि नंतर मग मी हे आवरायला घेतलं. तर आज वेदर पण थोडा चांगला होता. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज करून घेते सर्व साफसफाई, तेवढ्याने बरं राहते. तर मी सर्व ते क्लीन करून घेतले. आणि मी ते मनी प्लॅन्ट बरेच दिवस झाले मी पाण्यातच ठेवलेले आहे. त्यांना कट करून माझ्या फ्रेंडकडून आणले होते मी, आणि त्यांनी चांगली ग्रोथ घेतली आहे. पाण्यामध्ये पण छान झाले ते. पण आता त्यांना मला मातीमध्ये लावायचं आहे. मातीमध्ये आणखी छान होतात ते. तर हे बघा, अन्वी पण आता पण खेळतच आहे आजूबाजूनं माझ्या. तर मी आधी सर्व ते पाण्याने स्प्रे करून घेतला आणि क्लीन केलं. आणि खाली तिथं मुलींना जे जे खेळायचं पाहिजे होतं त्यांना ते तिथं ठेवलं, त्यांच्या डॉल वगैरे. आणि आधी त्या डॉलचे असे चेहरे करून ठेवले का एखाद्या वेळेस रात्री जर आला तर एखादा घाबरून जाईन त्यांचे चेहरे पाहून. त्यांना सर्व त्यांचा मेकअप करते म्हणे, आणि त्यांना सर्व केचपेनने रंगवून ठेवलेले खूप भयंकर दिसतात त्या डॉल. तर मी आता ही छोटीशी क्लिनिंग करून घेते, याची कपडची पण करून घेते. आणि अदितीच्या बाबांचा तिथं टेबल आहे, त्यांचं थोडं बुक वगैरे पडलेलं आहे तिथं, ते पण करून घेते. आणि नंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक.
आता माझं सर्व ते कपाट वगैरे त्यांचा डेस्क पण आवरून घेतला आहे मी आणि व्हॅक्यूम करत होती. आणि इकडे अन्वी काय करते, व्हॅक्यूम लावलं का माझ्या पायाला पकडते, काही इकडे धावते तिकडे धावते. कारण तिला त्या आवाजानं थोडं तिला भीती वाटते पण आणि तिला करायचं पण असते. जसं मी व्हॅक्यूम करते तर तिला ते पकडायचं पण असते आणि जे व्हॅक्यूमचा आवाज येते त्याची तिला थोडी भीती पण वाटते. तर ती अशीच माझ्या मागे पुढे करत राहते आणि ते पकडायला पाहते, व्यवस्थित करू पण देत नाही. आणि आजकाल चालते ना तर दिवसभर फक्त चालते. आधी 3 नॅप घ्यायची ती, एक अंघोळ झाल्यानंतर घ्यायची, सकाळी घ्यायची अंघोळीच्या आधी आणि एक संध्याकाळी घ्यायची, अशी दिवसातून 3 घ्यायची. तर आता फक्त सकाळी घेते आणि दुपारी घेते, संध्याकाळची घेत नाही. आणि नुसती घरामध्ये चालत राहते. म्हणजे 5 मिनटं 1 मिनिट पण ते शांत बसत नाही, नुसती चालता येते तर नुसती चालते घरामध्ये, नुसते चालतेच. नुसती चालतेच. आणि अदितीला पण, अदितीच्या मागे मागे, जशी अदिती घरामध्ये फिरते तशीच तिच्या मागे मागे ती जिथं गेली तिथं अदितीच्या मागे जाते. आणि अदिती बाथरूमला गेली का अदिती बाथरूमचं गेट बंद करते. जोवर ती बाहेर येत नाही तोवर ती बाथरूमचा दरवाजा बाहेरून वाजवत राहते आणि आवाज देत राहते तिला जोरजोरात. आजकाल ओरडते पण खूप जोरात ओरडते. आणि बघा तिला व्हॅक्यूम करायचं होतं तर मी तिच्या हातात दिलं आणि ती आता ट्राय करत आहे करायचं. तर इथं बघा मी सर्व क्लीन केलेलं आहे आता आणि सर्व मी पुसून पण घेतलेलं आहे. अदितीच्या बाबाचा डेस्क पण पुसून घेतला आहे मी, सर्व त्यांचं सामान पण व्यवस्थित लावून दिलं, ठेवून दिलं. आणि अदिती खूप खुश झाली होती सर्व ते व्यवस्थित पाहून. आणि तिला पण आवडते क्लिनिंग करायला, पाहायला खूप आवडते आणि थोडं ट्राय पण करते ती करायचं. पण तिच्या मनानं तिला एकदम असं परफेक्ट जसं आपण करतो तर फरक पडतो, तेवढं तिला जमत नाही. पण तिचं ती ट्राय करते व्यवस्थित, सर्व तिच्या वस्तू उचलून वगैरे ठेवायच्या, जे काय असलं ते ठेवून देते ती. तर आता झाले संध्याकाळचे वाजले 5:30 आणि अदितीला आता खायचे होते पॉपकॉर्न. तर मी इथं टर्की शॉपमध्ये आपले जो मका असतो पॉपकॉर्न बनवण्याचा तो मिळून जाते. 1 युरोला, 1 का 1.5 युरोला तो मिळून जाते. आणि हेच जर इंडियन शॉपमध्ये घेतलं थोडा महाग मिळतो, टर्की शॉपमध्ये थोडा सस्ता मिळतो. तर अदितीला पॉपकॉर्न खायचे होते आणि अदितीचे बाबा पण आता ऑफिसमधून येणार तर त्यांना पण थोडी भूक लागलेली असते, म्हणून मी म्हटलं चला आज सर्वांसाठी पॉपकॉर्नच बनवते. तर मी तेच केलं. थोडं ऑइल घेतलं, त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि थोडं मी हळद टाकली आणि नंतर ते मक्याचे दाणे टाकले, पॉपकॉर्नचे जे दाणे असतात ते टाकले मी. आणि थोडं सुरुवातीला हाय फ्लेमवरती ठेवणार आणि नंतर 1-1.5 मिनटानंतर मी त्याला मीडियम फ्लेमवरती ठेवणार आणि 2 का 3 मिनटामध्ये छान पॉपकॉर्न होऊन तयार असतात आणि छान खूप सारे बनतात. एक पॅकेट जर आणलं तर खूप दिवस जाते. आणि त्याच्यानंतर आज मी घरामध्ये पालक होता एक्स्ट्रा म्हणून संध्याकाळसाठी आज मी आपला आलू लसूणी पालक बनवणार होती. कारण की पालक इकडे काय असतं ना, पालक भरपूर असा दिवस टिकत नाही. जसं आपल्या इकडे पालक एक गड्डी मिळते, जुडी मिळून जाते ना, आणि त्याच्यानंतर तो आपण निवडून वगैरे ठेवला का गड्डीची गड्डी ठेवली आपण तर तसाच राहतो. पण इकडे तसं नसते, इकडे असं पॅकेटमध्ये पॅक मिळतो तो. आणि पॅक असल्यामुळे काय होतं, तो थोडा खराब लवकर होतो. तर आज मी पालक आणल्यानंतर मी पालकच बनवते, म्हणजे तो जास्त दिवस टिकत नाही म्हणून मी लवकर बनवून घेते. आणि हा काय असते, वॉश केलेला पण असतो, आधीच वॉश केलेला पालक मिळतो इथं आणि असा तोडलेला असतो आणि तो पाण्यात वॉश केलेला असतं म्हणून तो जास्तच लवकर खराब होतो. तरी पण मी आता आधी वॉश करून घेते पालक आणि नंतर त्याला मी आपलं थोडंसं गरम पाण्यामध्ये थोडं अर्धा मिनिट मी फक्त त्याला सॉफ्ट होईपर्यंत पाण्यामध्ये उकडून घेणार आहे. जास्त नाही उकडायचं त्याला, अगदी थोडं अर्धा मिनिट उकडून घ्यायचं आहे त्याला पाण्यामध्ये. आणि हे बघा, आपण नुसता पालक वॉश करेपर्यंत इकडे पॉपकॉर्न छान झालेले आणि थोडे दाणे टाकले होते मी. आपली छोटी 1 वाटी टाकली होती आणि त्याचे 1 मोठा कुकरभर झालेला आहे. तर छान असतात घरचे, म्हणजे विकत इकडे तर आपल्याकडे तर मला आठवते तर 10 रुपयाचं एक छोटा पाकेट मिळायचं तेव्हा.
बरेच वर्ष झालं मी म्हणजे घेतले नाही. तेव्हा 10 रुपयाचं एक पॅकेट मिळायचं. आता माहीत नाही किती कसे मिळतं आणि किती रुपयाचं मिळते. पण आपल्याकडे तरी कदाचित स्वस्त मिळते, जास्त स्वस्त मिळते पॉपकॉर्न. आणि इकडे तर खूप महाग मिळतात, कारण की इकडचे लोक खूप पॉपकॉर्न खातात आणि खूप महाग मिळतात इकडचे पॉपकॉर्न. आणि हे जर असे दाणे आणून जर घरामध्ये पफ केले तर छान होतात आणि स्वस्त पण खूप पडतं, कारण एक पॅकेट भरपूर दिवस जाते. हे बघा, अन्वीला पॉपकॉर्न पाहिजे होते, तिला पण खूप आवडतात. ते काय, तिला मी थोडे थोडे जे सॉफ्ट असते दाणावरचा पॉप झालेला ते देते. आणि इकडे बघा, अर्ध्या मिनटामध्ये आपलं हे पालक झालेला पण आहे शिजून. त्याला जास्त नाही शिजवायचं, एकदा फक्त थोडा पालक सॉफ्ट झाला पाहिजे असा शिजवायचा. आणि अदितीचे बाबा आले तिकडे, आणि अदितीचे बाबा येताबरोबर बघा अदिती पाणी घेऊन गेली त्यांना. एक चांगलं असते ना, आपण मुलांना जसं सांगतो तसं या वयामध्ये मुलं लक्ष ठेवतात आणि अनुकरण पण तसंच करतात. तर अदिती पाणी घेऊन गेली, ते तिला सांगावं, एक फक्त पाण्याचा ग्लास तिच्या हातात द्यावा लागतो, भरून दिला का, कारण तिचा अजून हात वगैरे पुरत नाही, तर तिला पाण्याचा ग्लास भरून दिला का ती देते. आणि आधी मला सांगितलं होतं तिने की पॉपकॉर्न मला अर्धे ठेव आणि अर्धे बाबासाठी ठेव. अशा मुली असतात, सर्व विचार करतात. तर हे बघा, आपलं झालेलं आहे इकडे पालक. आता हा पालक मी काढून घेणार आहे, बाजूला ठेवणार आहे, कारण की हात थंड झाल्यानंतर आपल्याला त्याला वाटून घ्यायचा आहे. गरम गरम तो थोडा नाही वाटू शकत, तर थंड झाल्यानंतर त्याला वाटायचं आहे. तर तो थंड होईपर्यंत इकडे मी तेल घेतलं आहे आणि तेलामध्ये छोटे 2-1.5 चम्मच मी तूप घेतलेलं आहे. आणि तुम्ही नाही तूप पण अवॉइड करू शकता, थोडं तेलामध्ये पण करू शकता नुसतं, पण मी घेतलं थोडं, एक टेस्ट वेगळी येते त्याची. आणि जे आपण आलू घेतलेले आहे भाजीसाठी, तर ते आधी मी थोडे तेलामध्ये फ्राय करणार आहे आणि नंतर मी त्यांना काढून घेते. थोडे फ्राय झालेले आहे आपले आलू, त्याच्यानंतर मी आता त्यांना काढून घेते, कारण की नंतर आपल्याला भाजीमध्ये त्यांना टाकण्यासाठी वापर करायचा. तर ते आपण त्याला फ्राय केल्यानंतर थोडे ते 3-4 कुक होतात. त्याच्यानंतर मी त्याच तेलामध्ये घेतले, मिरच्या टाकून घेतले आणि कांदा टाकला आहे. आपला कांदा तिकडे होईपर्यंत इकडे मी आपला जो पालक आहे त्याची पेस्ट करून घेतली आहे. तर आपला पालक तिकडे होईपर्यंत इकडे आपला कांदा झालेला आहे. तर त्याच्यानंतर मी आपला कांदा छान सॉफ्ट झाल्यानंतर थोडा मी त्यामध्ये टोमॅटो टाकला, आणि हे टोमॅटो पण आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे, छान सॉफ्ट झालं पाहिजे. तर त्याच्यामध्ये मी टाकला आहे गरम मसाला टाकला आहे, आणि हा इथं मी किचन किंग गरम मसाला असते तो वापरला आहे. तर मी तिथं 1 छोटा चम्मच गरम मसाला टाकला आहे, आणि जे आपलं धना पावडर थोडी छोटा चम्मच, आणि 1 जिरा पावडर छोटा चम्मच टाकली आहे. जर तुमच्याकडे जिरा धना पावडर नसेल तर थोडे धने आणि थोडे जिरं असं थोडं क्रश करून खलबत्त्यामध्ये ते पण तुम्ही यूज करू शकता. तर मी ते छान मिक्स करून घेतलं आहे, टोमॅटो पण सॉफ्ट झालेलं आहे आपलं. आणि नंतर मी त्यामध्ये पोटॅटो टाकले. आपले आलू त्यामध्ये जे आपण फ्राय थोडे तेलामध्ये काढून घेतले होते ते टाकले, आणि ते टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अन्वी पण हे आलू खाऊ शकते, म्हणून मी थोडे वरचे काढून घेतले ते. आणि त्याच्यानंतर मी आपली ही प्युरी टाकली आहे, त्यामध्ये आपण जी पालकाची प्युरी केली होती ती टाकली आहे. आणि ते भांडं धुवून मी थोडंसं पाणी त्यामध्ये टाकलं आहे, आणि छान आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, आणि याला तेल सुटेपर्यंत, आपला मसाला वेगळा होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. बघा, आपला सर्व मसाला वेगळा कलर पण आला आणि त्याला तेल पण सुटले. तर यामध्ये मी आता थोडं पाणी टाकून घेत आहे. जसं आपल्याला ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, कोणाला थिक पातळ जसं पाहिजे तशी त्या हिशोबाने आपल्या यामध्ये पाणी टाकून घ्यायचं मस्त, आणि मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर मी यामध्ये टाकले थोडं मीठ, आणि मीठ थोडं सांभाळूनच टाकायचं, कारण पालक च्या अंगी गुणच थोडा खारट असतो, पण थोडं मीठ कमीच टाकायचं. आणि त्याच्यानंतर मी 2 चम्मच फ्रेश क्रीम टाकली आहे. क्रीम नसेल तर तुम्ही थोडं 1-2 चम्मच दही पण टाकू शकता. क्रीम टाकल्यानंतर बघा किती छान कलर आला आहे मस्त भाजीला, आणि आपली भाजी इथं तयार आहे मस्त. आणि त्याच्यानंतर त्यातला आता लसूणी पालक असल्यामुळे त्याला लसणाचा तडका आपल्याला द्यावाच लागणार, एक वेगळी टेस्ट येते त्याने. त्याच्यासाठी मी तेल घेतले, तेलामध्ये थोडं जिरं टाकलं आणि खूप सारा लसूण घेतला आहे. लसणाचा खूप छान टेस्ट अशी भाजीला येते. आणि त्याच्यानंतर मी तो लसूण छान त्याला परतून घ्यायचं आहे, आणि कंटिन्यू लसणाला परतून घ्यायचं आहे, कारण छान त्याला चारी बाजूने क्रिस्पी करायचं आहे आपल्याला. कारण जर त्याला ठेवून दिलं तर ते
एका साईडला होईल आणि जळू पण शकता, म्हणून त्याला कंटिन्यू फिरत राहायचं लसणाला. आणि या लसणाचा जळला तर त्याचा एक जळकट वास येतो भाजीला, म्हणून त्याला जळू नाही द्यायचं, छान त्याला परतून घ्यायचं यामध्ये. तर हे बघा आपला लसूण छान कलर चेंज केलेला लसणाने, तेव्हा मी त्यामध्ये टाकले मिरच्या, आणि या मिरच्यांचा पण वेगळा टेस्ट येते भाजीला. तर इथं आपलं लसूण पण झाले, मिरच्या पण झाले आहे, आणि आता हा जो तडका आहे तो जाणार आपल्या भाजीवरती. तर आता बघा किती छान त्याला कलर आलेला आहे, मस्त असा छान रेड कलर येऊ द्यायचा त्याला, कच्चा नाही ठेवायचा लसूण, आणि तो वाकस नाही राहायला पाहिजे. आणि इथं आपला तडका गेला आपल्या भाजीवरती, आणि याचा इतका छान मस्त सुगंध सुटला होता तडक्याचा घरामध्ये, आणि खूप छान भाजी झाली होती. तुम्ही नक्कीच ट्राय करा, खूप छान होती अशी भाजी. तुम्ही त्यामध्ये आलू टाकायचा असला तर आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, नाही तर अवॉइड पण करू शकता. आणि त्याच्यानंतर मी परत 1 चम्मच याच्यावरती क्रीम टाकली होती. तर आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग बाय.